गुड मॉर्निंग. तर आज आपण पहिल्यांदा करन्सी पेअर्स अनालाइज करूया आणि नंतर गोल्डचे अनालिसिस करूया. तर आपण जीबीपी यूएसडी बघूया. जीबीपी यूएसडी मध्ये 6 मंथला आपल्याला काय दिसतंय, तर मार्केटमध्ये पहिल्यांदा एक फॉल आला, नंतर बाईंग आली ह्या लेवलपासून, बाईंग आली, त्याच्यानंतर एक फॉल आलाय आणि मार्केट इथं आता सस्टेन करतोय. म्हणजे असं खास काही नाहीये. 3 मंथ जर मध्ये आपण बघितलं तर मार्केट एक ट्रेंड लाईन मध्ये, म्हणजे स्लोप मध्ये मार्केट एका त्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करते. खालून ईएमए पण आहे 3 मंथचा आणि इथं हायर हाय स्ट्रक्चर बनायला लागले. हा लो होता, हा हाय बनला आणि त्याच्यानंतर हा हाय बनला. मंथली टाइम फ्रेम मध्ये बघूया आपण. मंथली टाइम फ्रेम मध्ये मार्केट एक्झॅक्टली आपल्या इथे कॉन्सेप्ट लागते की इतनी बुलिश होती तो ब्रेक कर देते, पण मार्केटनं ब्रेक नाही केलं ट्रेंड लाईनला. ट्रेंड लाईन ऍक्ट ॲज अ रेजिस्टन्स आणि खालून ईएमए सपोर्ट ऍक्ट करतोय. म्हणजे इथं बायर्स एवढे असून पण त्यांनी एक ट्रेंड लाईनला ब्रेकआउट देऊ शकला. म्हणजे 10-20 पिप्स मार्केट थोडं वर ब्रेकआउट करायला पाहिजे होतं. तर जर आपण बघितलं तरी ताच आपली अनवॉन्टेड पण आहे की जी रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करते. वीकली टाइम फ्रेम मध्ये आलो आपण. तर वीकली टाइम फ्रेम मध्ये जर आपण स्ट्रक्चर बघितलं काय झाले, तर बघा मार्केटने एक मुवमेंट दिली आणि एक्झॅक्टली जिथं आपली मंथलीची अनवॉन्टेड आहे तिथंच ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईन मंथलीचे अनवॉन्टेड ऍक्ट ॲज अ रेजिस्टन्स आणि त्या रेजिस्टन्सच्या वर आपल्याला ब्रेकआउट भेटला नाही. म्हणजे इतनी बुलिश होती तो ब्रेक कर देते, हा कॉन्सेप्ट लागला. त्याच्यानंतर डोजी पण तिथंच थांबली. म्हणजे 2-2 कॅन्डल एकाच जागा थांबल्यात वीकच्या. तिथं काय काय त्रास असू शकते, त्याच्यामुळेच त्या थांबल्या. नंतर नंतरच्या मंथची कॅन्डल पण पहिला वर गेली आणि क्लोजिंग बघा त्यानं कुठे दिल्या, इथून वर गेली आणि नंतर क्लोजिंग खाली दिल्या. म्हणजे ही पण कॅन्डल बेरिशनेस शो करते. आता हा ट्रेंड आपण विसरू शकत नाही. ट्रेंडच्या 50% तरी 61% पर्यंत मार्केट आलेलं आहे आणि इथं डबल बॉटमची नेकलाईन आहे. 61%चा एरिया आहे. मार्केटनं काइंड ऑफ लिक्विडिटी घेतली आहे. थोडी खाली आलं असते तर झाले असते. डिलीट बघूया. मार्केटला रेजिस्टन्स म्हणजे एका पॉइंट पासून जर म्हणजे मार्केटमध्ये जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केटमध्ये एक शार्प बाईंग आली आणि मार्केट ह्या पॉइंटमध्ये कन्सोल्टेशन करायला लागलं, जो की आपला रेजिस्टन्स एरिया आहे. रेजिस्टन्स ऍक्ट ॲज अ सॉरी, याला काय म्हणायचं, कन्सोल्टेशन ऍक्ट ॲज अ रिव्हर्सल. त्याच्यामुळे इथून एक मार्केटमध्ये रिव्हर्सल होण्याचे चान्सेस होते. पण जी ही कॅन्डल बनली डोजी टाईप, हिनं 350 पिप्स वर जाऊन नंतर खाली क्लोजिंग दिल्या. त्याच्यामुळे कन्फर्मेशन नुसार इथे एक आपण सेल प्लॅन करू शकत होतो. बट ह्याचा ह्या ट्रेंडिंग जिथून मार्केट फॉल झाले ते आता येऊन थांबले 61% एरियापाशी. आता इथून एक आपल्याला एक बाईंग साईड ट्रेड भेटू शकते का, तर इथंच आपली एक अनवॉन्टेड पण आहे, टाइम स्पेंड एरिया पण आहे. म्हणजे हा एरिया आपल्यासाठी भरपूर महत्वाचा आहे आता सध्या तरी.
आणि मार्केटने ह्याच एरियापासून आत्ता ह्या कॅन्डलची लिक्विडिटी घेतल्या आणि क्लोजिंग वर दिलेली आहे. आपण 4 मध्ये जर बघितलं तर 4 मध्ये काइंड ऑफ रिव्हर्सल पॅटर्न इथं पण तयार व्हायला चालू झालाय. जसं की हा आपला 61% एरिया आहे जो की मार्केटनं रिट्रेसमेंट केल्या. जेवढा मोठा ट्रेंड तेवढं मोठं रिव्हर्सल. पण मार्केटला रिट्रेसमेंट करायला पहिला रिट्रेसमेंट पण व्हायला लागते. लो बनवला, नंतर मार्केट वर आलं, नंतर मार्केट ह्या लो नंतर हाय बनवलाय आणि मार्केट एक कन्सोलिडेशन एरियात हायर हाय तयार करते. आता जर आपण बघितलं तर हा ईएमए पण ऍक्ट ॲज अ रेजिस्टन्स आणि खालून सपोर्ट आहे. जर मार्केटमध्ये आपल्याला एक मुवमेंट पाहिजे असेल तर एक मुवमेंट अशी होऊ शकते. मार्केट इथून एक अपसाइड मुवमेंट देईल, त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंटला येईल. ह्या रिट्रेसमेंटला आपण ट्रेड घेऊ शकतोय. एक अपसाइड मुवमेंट, रिट्रेसमेंट आणि नंतर एक मुवमेंट. जीबीपी एवढी मध्ये आता तरी आपण बाईंग साईडचा प्लॅन करतो. त्याच्यानंतर आपण एवढी कॅड बघूया. एवढी कॅड जर आपण 6 मंथ मध्ये बघितलं 6 मंथ मध्ये बघितलं तर 6 मंथ मध्ये मार्केटने एक हायर हाय स्ट्रक्चर फॉर्म करून नंतर मार्केट लोअर लो स्ट्रक्चर म्हणजे मार्केट तिथून पडले. आता आपण जसं मगाशी म्हटलं की जेवढा मोठा ट्रेंड तेवढं मोठं रिव्हर्सल. हे बघा, प्रॉपर रिव्हर्सल बनले. आता आपण मार्केट एवढी कॅडचं ॲनालिसिस करूया. तर एवढी कॅडमध्ये मार्केटनं हाफ वीक ट्रिगर करून मार्केटने एक मुवमेंट दिल्या. म्हणजे हाफ वीक ट्रिगर करून ही हाफ वीक कुठं म्हणल्या सपोर्टला, जिथून मार्केट एक मुवमेंट दिली म्हणजे जिथून मार्केट चालू झालं. 3 मंथ मध्ये आपण बघूया. 3 मंथ मध्ये मार्केट लोअर लो स्ट्रक्चर फॉर्म करते. लोअर लो स्ट्रक्चर फॉर्म करते मार्केट. पण ह्या लो नंतर हाय बनलाय आणि मार्केट ह्याच रेंजमध्ये कन्सोलिडेशन करते आता. आणि वरून ईएमए पण आहे. ईएमए ऍक्ट ॲज अ रेजिस्टन्स सपोर्ट. चलता फिरता वो बम का गोला आहे. मंथली टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं तर मंथली टाइम फ्रेम मध्ये मार्केट एक रिव्हर्सल स्ट्रक्चर तयार करायला लागले. पण हा ईएमए रेजिस्टन्स ऍक्ट करतो. हो, जर आपण बघितलं तर आता एक्झॅक्टली जो आपला 50%चा एरिया आहे त्यालाच एक्झॅक्टली मार्केट म्हणजे प्रिव्हियस तिथूनच एक सपोर्ट आहे मागं. आणि इथंच हाफ वीक सॉरी अनवॉन्टेड पण आहे. बघा, हे आपलं आपण बघितलं नव्हतं की इथून एक मुवमेंट आली असेल, पण तिथूनच बघा कसं झालं. आता इथं हायर हाय स्ट्रक्चर क्रिएट झालेला आहे. आता आपण जर वीकली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर वीकली मध्ये मार्केट हायर हाय स्ट्रक्चर क्रिएट करते. इथं पण हायच तयार झाला आता. फक्त मार्केट एका रेंज मध्ये ट्रॅव्हल करते. ही जी रेंज आहे या रेंजचा ब्रेकआउट देणं आले. जर एक आपण ट्रेंड लाईन लावली तर त्या ट्रेंड लाईन प्रमाणे मार्केट वर्क करते. ट्रेंड लाईन एक्झॅक्टली त्या ट्रेंड लाईनला टच करून मार्केटने मुवमेंट द्यायला चालू केले. बघूया आता इथं कसं काय होऊ शकतंय. तर आपण एक्झॅक्टली आता बघायला गेलो मार्केटला
तर वन डे मध्ये बघू. हम्म. तर मार्केटमध्ये एक इथं येऊन एक मुवमेंट दिली, तर हाफ वीक ट्रिगर करून नंतर मार्केटनं लिक्विडिटी पण ट्रिगर करेल आणि एक मुवमेंट देऊ शकते. एनझेडी यूएसडी बघा. एनझेडी यूएसडी आपण जर बघितली तर मार्केटनं एक बाईंग मुवमेंट दिलेली, त्याच्यानंतर रिट्रेसमेंट झाली, त्याच्यानंतर एक मुवमेंट दिली आणि मार्केट आता लोअर लो स्ट्रक्चर मोठ्या टाइम फ्रेम मध्ये क्रिएट करते. आणि जर इथं आपण बघितलं तर मार्केटनं एक्झॅक्टली हाफ वीक ट्रिगर केल्या. आपण बघू शकता हाफ वीक म्हणजे रिव्हर्सल, आणि हाफ वीक पासून आता पण मार्केटने एक रिजेक्शन घेतलंय. 3 मंथ मध्ये आपण जर बघितलं तर मार्केट त्याच एरियात कन्सल्टेशन करते जिथे की हाफ वीक आहे. कन्सल्टेशन ॲज ॲट इट इज, म्हणजे कन्सल्टेशन हे रिव्हर्सल असतं. जर आपण मंथली टाइम फ्रेम मध्ये बघितलं आता, तर मंथली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला मार्केट एक हायर हाय स्ट्रक्चर तयार करताना दिसते आणि वरनं EMA पण आहे. ट्रेंड लाईन जर आपण लावली तर ट्रेंड लाईन पण होऊ शकते अशी. ट्रेंड लाईन नाही होऊ शकत. जाऊ दे, ट्रेंड लाईन जाऊ दे, आपण स्ट्रक्चर बघूया मार्केटमध्ये काय स्ट्रक्चर होऊ शकते. मार्केट लोअर लो बनवत खाली आले, त्याच्यानंतर मार्केटनं ह्या लो पासून लो न बनवता मार्केटनं हाय बनवला, तर हा एक हाय, आता हाय बनवते मार्केट. मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये सेलर कमी व्हायला लागलेत आणि बाईंगचं प्रेशर वाढायला लागलंय. जर इथं बघितलं ह्या कंपॅरिझन इथं बायस वाढले, ह्या कंपॅरिझन इथं सेलर कमी झालेत, बाईंग वाढल्यात, नंतर सेलर कमी झाल्यात, बाईंग वाढल्यात. तिथून एक आपण अपसाइड मूव्ह प्लॅन करू शकतो. वीकली टाइम फ्रेम वर आपण बघितलं तर वीकली टाइम फ्रेम मध्ये पण सेम स्ट्रक्चर आहे. ह्या कॅन्डलनं पूर्ण सगळ्यांची लिक्विडिटी घेऊन मार्केटनं कॅन्डल क्लोजिंग वर दिली. आता आपल्याला बघावंच लागेल की मार्केटमध्ये जर आपण जर ट्रेड करायला म्हटला तर अप मूव्ह यायला लागले, मार्केटने एक मुवमेंट देऊन नंतर एक थोडं रिट्रेसमेंट केलं, एक मुवमेंट दिली, तर आपण प्लॅन करू शकतो. असं डेलीला जर बघितलं तर एनझेडी यूएसडी आपण वीकली मध्येच चांगलं प्रेफर करू शकतो. बाय साईड युरोकॅड, एक साइडवेज मध्येच आहे. मार्केट एक अप मूव्ह हायर हाय क्रिएट करत होता, नंतर हाय न बनवता लो बनला, मार्केट फॉल झालं आणि तिथून एक मूव्ह येऊन आता तयारी चालू आहे मुवमेंटची. मार्केटमध्ये मुवमेंट कुठून आली बघा, ह्या पॉइंट पासून, जी की आपली अनवॉन्टेड एरिया आहे 3 मंथचा, आणि
मार्केटने ह्या हाफ वीकला पण काइंड ऑफ हाफ वीक ट्रिगर करून इथे मुवमेंट आली आहे. मंथली टाइम फ्रेम वर बघितलं तर हा आपला अनवॉन्टेड एरिया आहे. इथंच इतनी बेरिश होती तो ब्रेक कर देते. हा कॉन्सेप्ट इथे लागला. त्याच्यानंतर ह्या कॅन्डलचं कन्फर्मेशन आपल्याला ह्या डोजीनं दिलं का तर ती तिथं थांबल्या तिथंच ही कॅन्डलची ओपनिंग झाल्या. त्यामुळं आणि क्लोजिंग पण त्याच्यावरच दिल्या आणि त्या दोन्हीचं कन्फर्मेशन नंतर आपल्याला ह्या थर्ड कॅन्डलनं लिक्विडिटी घेऊन दिलं की मार्केटनं ही हाफ वीक ट्रिगर केली आणि एक मुवमेंट दिलाय. म्हणजे किती कन्फर्मेशन झालं बघा. इतनी बेरिश होती तो तिथं कन्फर्मेशन डोजेने दिलं. तू जिथं थांबलाय मी तिथंच थांबलाय का तर तो रेजिस्टन्स आहे आणि हाफ वीक ट्रिगर केल्या आणि ह्या दोघांची ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी घेऊन मार्केटने एक मुवमेंट दिली. आता मार्केट साइडवेज टू अप ट्रेंड असं मुवमेंट करायला लागले. जरा आता आपण बघितलं तर आता एक रेजिस्टन्स एरिया मार्केट फेस करत आहे जो की हा आहे. ह्याच्यावर क्लोजिंग भेटणे मार्केटचे खूप महत्वाचं आहे. विकली मध्ये जर बघितलं आपण तर मार्केटला ह्या पॉईंट पासून एक मुवमेंट आल्या आणि जर आपण फिब लावली तर एक्झॅक्टली 38 पासून मार्केट रिव्हर्स करायला लागले. आता हा जो ट्रेंड आहे ह्यो ट्रेंड एक कॅन्डल रिव्हर्स करू शकत नाही. जर ह्याला रिव्हर्सल करायचं असतं तर असं स्ट्रक्चर फॉर्म केलं असतं किंवा हेड अँड शोल्डर असं स्ट्रक्चर फॉर्म केलं असतं. पण एका कॅन्डलमध्ये मार्केट फॉल होत नाही म्हणजे पूर्णपणे फॉल होऊ शकत नाही. तर ह्या पॉईंटला बघूया आपण की असं बेरिश स्ट्रक्चर काय तयार झाले का एकच कॅन्डल फॉल झाले. बघा जसं काही मी म्हटलं तुम्हाला की एकच कॅन्डल मार्केटमध्ये फॉल करू शकत नाही. त्याला थोडंसं स्ट्रक्चर बनवावं लागते. आता जर आपण बघितलं तर ही 0.38 पासून रिजेक्शन घेतले. आता हे तर ज्या पॉईंटमध्ये त्यांनी रिजेक्शन घेतले त्या पॉईंटमध्ये लोअर टाइम फ्रेमला हायर म्हणजे एक रिव्हर्सल स्ट्रक्चर बनला असेल. बघूया आपण आता रिव्हर्सल स्ट्रक्चर बनलाय. बघा हे आपला 38% एरिया. मार्केट फॉल झालं नंतर लोवरला बनवला आणि मार्केटनं लो न बनवता मार्केटनं हायर हाय तयार केलाय. मार्केटमध्ये आपण इथं पण एंट्री घेऊ शकलो असतो आणि अजून आता ह्या रिट्रेसमेंटला पण आपण एक एंट्री घेऊन एक हाय हा प्लॅन करू शकतो. ही आपण मुवमेंट आता एक्सपेक्ट करू शकतो की मार्केट पर्यंत येऊन मुवमेंट देईल. म्हणजे 61% पर्यंत येऊ शकते मार्केट. आता ईएमए ट्रिगर करायला येऊ शकते. नेकलाईन पण आहे ईएमए पण आहे. बघूया कसं मार्केट जे जी जेपीवाय यूएसडी मार्केट लोअर लो स्ट्रक्चर करत खाली पडले. मंथली मध्ये जर आपण बघितलं तर मार्केट प्युअर फॉल करत खाली पडते आणि आता मार्केटने ईएमए ट्रिगर केलाय. टायमिंग संपत आले सॉरी. हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये अनालिसिस बघूया. थँक्यू.